भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिरोळ तालुक्यात ठिकठिकाणी विनम्र अभिवादन। संपूर्ण देशातील कष्टकरी श्रमिक, पीडित आणि वंचितांचे श्वास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिरोळ तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली। वंचित, पीडित, अन्य सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी ते जीवनभर झटले, संघर्ष केला। त्यांनी मोठा विचार देशाला दिला। आज प्रत्येकाचे ते श्वास आहेत। 60वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त गणेशवाडीत माजी सरपंच शरद कांबळे, महेश देवताळे, गजानन देवताळे, सादिक जमादार, आमीन लोंढे, अजित लोंढे तर कुरुंदवाडे येथे MIM दलित सेना पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते, शेतमजूर संघटनेचे कार्यकर्ते यांनी अभिवादन केलं। यावेळी असलम मुल्ला, सुनील कुरुंदवाडे, अयूब पट्टेकरी, संजय कुरुंदवाडे, माजी समाज कल्याण सभापती विलास कांबळे, दिनेश कांबळे, सतीश भंडारी, मोतीराम चव्हाण, रायन नवसर, अरिफ मुजावर, शामराव कांबळे यांनी अभिवादन केलं। जयसिंगपुरातही ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं। जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर सौ नीता माने यांनीही अभिवादन केलं। जयसिंगपूरच्या ऐतिहासिक क्रांती चौकात वेगवेगळ्या संघटनांनी अभिवादन केलं। शिरोळ तालुका पंचायत समितीच्या आवारात तालुका पंचायत समितीचे सभापती सुवर्णा अपराज, गटविकास अधिकारी राहुल देसाई, तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार AY दिवे, शिरोळ ग्रामपंचायतीत सरपंच सौ सुवर्णा कोळी, उपसरपंच पृथ्वीराज चव्हाण, शिरोळातल्या रमाबाई हाऊसिंग सोसायटीमध्ये रामचंद्र कांबळे, सेवक न्यूजपेपर स्टॉलचे संचालक चिदानंद कांबळे, कुमार कांबळे, अविनाश कांबळे यांनी अभिवादन केलं। सिद्धार्थ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनेही अभिवादन झालं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आदरांजली व्यक्त केली। या महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर उसळला होता। 6 डिसेंबर 2017 महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला अभिवादन करून आजचा हा कार्यक्रम बौद्ध वंदना घेऊन सुरुवात करते आहे। शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव या दोन्ही या धर्तीवरचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या स्मृती दिनानिमित्त आम्ही सर्व पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। तसेच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, विचाराचे वारसा हक्क आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 60वा स्मृती दिन या महान मानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी MIMचे नेते असलम मुल्ला, दलित सेनेचे नेते सुनील कुरुंदवाडे, संजय कुरुंदवाडे, आमचे प्राचार्य रायनावर सर, DPI म्हणून आमचा पक्ष आहे, आमचे शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने, तसेच सर्वच लोक आणि शिक्षक मंडळी, कार्यकर्ते यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचा आम्ही इथं शपथ घेतलेली आहे। निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी अभिवादन केलं आणि देशाच्या प्रगतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा वाटा आहे असे मत व्यक्त केलं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक मानवाला समान अधिकार दिले आहेत। घटनेच्या माध्यमातून देश बांधला आहे। आजच्या पिढीनं आणि देशातील प्रत्येकानं त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे मतही आमदार जोल्ले यांनी व्यक्त केलं। त्या बेडकेहाळ येथे बोलत होत्या। बेडकेहाळ येथील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, बौद्ध समाज, रमाई महिला मंडळ, ग्रामस्थ यांच्या वतीने 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे कार्यक्रम पार पडले। जीवन यादव यांनी बुद्ध वंदना दिली। कॅन्डल फेरीही येथे निघाली होती। ग्रामपंचायतच्या अध्यक्षा शारदा जाधव, मरगुंडा पाटील, अनिल सूर्यवंशी, विक्रम शिंगाडे, संपत बिरगल, सुकुमार जाधव, लगमान्ना माळगे, बाबूराव नाळे, दादा आरदाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। बेडकेहाळहून महान कार्य न्यूजसाठी कुमार पाटील।